वर्षवास सुरू आहे। बौद्ध धर्माच्या अनुषंगाने तथागताने नियम घालून दिल्याप्रमाणे बौद्ध भिक्षूंना ज्याप्रमाणे या वर्षवासामध्ये आपल्या कुठल्या तरी विहारामध्ये समाजासाठी धम्मदेशना करावी या हेतूने अनेक बौद्ध भिक्षू हे विहारात थांबून धम्मदेशना करायचे। त्याच अनुषंगाने आज आपण भंते राहुलो लोकोत्तरा बुद्ध विहार येथील भंते आहेत आणि आज ते आजपासून ते त्या ठिकाणी बौद्ध संदेश देणार आहेत आणि आम्ही चाललो आहोत भालगाव येथील लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या शाखेमध्ये। चिखलीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। आमचा परिवार आदरणीय आमचे बंधू अरुणदादा भिसे, नंतर आमचे दिगंबर पवार, बाबा, आई, शोभा पवार, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी चाललो आहोत। सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी यावं, लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या विकासासाठी हातभार लावावा। पाऊस सुरू आहे, 10 दिवसापासून पाऊस नव्हता आणि आज पाऊस सुंदर पाऊस पडत आहे। पौर्णिमेच्या या पावन पर्णावर पाऊस पडत आहे। ते नाही सांगायचं, त्यांनी सांगायचं या विषयात बंद करा। आणि आम्ही चाललो आहोत भालगाव येथील लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या शाखेमध्ये। चिखलीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। आमचा परिवार आदरणीय आमचे बंधू अरुणदादा भिसे, नंतर आमचे दिगंबर पवार, बाबा, आई, शोभा पवार, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी चाललो आहोत। सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी यावं, लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या विकासासाठी हातभार लावावा। इथं ट्रेनिंग आमचं ते 2-3 दिवस। अरे लोक चालले हो रिटर्न पावसामुळे। आता आम्ही जवळजवळ विहारापर्यंत पोहोचत आहोत। नाही आम्ही या ठिकाणी आता पोहोचलो आहे। आपण पाहू शकता पाऊस असला तरीही गर्दी आहेच। शूटिंग बंद करतो आता या ठिकाणी लोकोत्तरा बुद्ध विहार या ठिकाणी पोहोचलो आहोत। बस या प्रमाणात पाऊस आहे। लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आपण आलो आहोत। या ठिकाणी उपासक पाणी चालू असताना सुद्धा या ठिकाणी आज या वर्षवासाच्या निमित्ताने पौर्णिमेत हाडलेली आहेत। जय भीम। लोकोत्तरा बुद्ध विहाराच्या भव्य दिव्य अशा या मूर्ती इथं आलो आपण आहोत।
टाकूर आला बस का सर आपल्या जीवनामध्ये सदैव आनंद उत्साह निर्माण राहो. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण होत आपल्याला आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती होऊन सर्व दुःखातून आपण मुक्त होत अशा प्रकारची मंगल कामना व तुम्ही केलेल्या दानाचं अनुमोदन या ठिकाणी करत आहे. आकाशकाच भूमष्ठा देवानागामहितिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु नो परन्ति सभिर्यो विवर्जन्तु सम्परोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव. अभिवादनशीलस्य नित्यं बुद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं वदन्ति. साधु साधु साधु. आपण अधिष्ठान घेतलेला आहे. या पूर्ण वर्षवासाच्या कालावधीमध्ये ब्रह्मपद साधना आणि कथा या पुस्तकाचं या ठिकाणी आठवड्यात सुद्धा वाचन केलं जाते. मोठ्या संख्येनं उपासक ब्रह्मश्रवणाकरिता या ठिकाणी उपस्थित असतात. आज पौर्णिमेच्या निमित्तानं संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वांना याचा लाभ व्हावा अशा प्रकारची मंगल कामना करतो व आपल्या राशीला वाचन करायला या ठिकाणी सुरुवात करतो. वेगवेगळे महत्व आहे. त्यामध्ये असलेलं महत्व या पौर्णिमेचं तुमचे भगवान गौतम बुद्धाचे सेवक आहेत. ज्या भक्तजींच्या माध्यमातून आपल्याला जो काही धम्म आज वाचायला ऐकायला मिळते ते भक्तजी म्हणजे भक्ती आनंद. भगवान गौतम बुद्धाची अत्यंत श्रद्धेने ज्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत सेवा केली असे आनंद भक्तजी त्यांना या पौर्णिमेला अरहत पद हे प्राप्त झालेलं आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अरहत पद प्राप्त होणे म्हणजे जीवनमुक्त होणे. जन्म मरणाच्या भवचक्रापासून मुक्त होणे. ज्या कोण्या लोकांच्या ज्यामध्ये उपासक उपासिका असतील, भिक्खू संघ असेल, भक्तेजी असतील, ज्या वेळेला अरहत पद प्राप्त होते अशा वेळेला त्या माणसाच्या मनामध्ये असलेल्या जेही काही तृष्णा असतात, ज्यामध्ये कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा हे तिन्ही प्रकारच्या तृष्णा
ते नष्ट होत असतात, म्हणून त्या लोकांना अर्हत म्हटले जाते. जे ही लोक अर्हंत होतात, तू आहेस. सासरा असताना सुद्धा आपल्या सुनेला त्यांनी काय केलं? आईचं स्थान दिलं. आईचं स्थान कशामुळे दिलं? कारण तिच्या माध्यमातूनच हा धम्म त्याला लाभलेला आहे. हा धम्म ज्या वेळेला त्याला लाभला तो धन्य झाला आणि त्या ठिकाणी तिला सुद्धा वंदन केलं आणि बुद्धाला सुद्धा त्यांनी वंदन केलं. तिने मला दुसरा जन्म दिला आहे आणि यावरून पुढे तिला सारं जग मिगार माता या नावानेच ओळखू लागेल. आजही आपण पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं असं, मिगार माता म्हणूनच विशाखाला ओळखल्या जाते. मिगार माता म्हणजे सासरा, सासऱ्याची ती आई झाली म्हणून काय झाली? ती मिगार माता झाली. विशाखा मिगार मातेला 10 मुले व 10 मुली होत्या. त्यांच्यापासून अनेक नातवंड तिला झाली. विशाखाकडे तिच्या वडिलांनी तिला दिलेले अनेक रत्नजडित दागिने अहेर म्हणून मिळालेले होते. एके दिवशी विशाखा तिच्या लवाजम्यासहित जेतवन विहारात गेली. तेथे तिच्या लक्षात आले की तिचे रत्नजडित दागिने अंगावर खूप जड झाले. तिने अंगावरील सर्व दागिने काढून एका शालीत गुंडाळले आणि तिच्या दासीकडे ते दिले. दासी ते सर्व दागिने विहारातच विसरून गेली. कोणी उपासकांच्या विसरलेल्या वस्तूंची निगराणी ठेवण्याचे काम बनते आनंदाकडे असायचे. विशाखाचे दागिने सुद्धा त्यांनी नीट सांभाळून ठेवले होते. विशाखाने तिच्या दासीला पुन्हा विहाराकडे पाठवले, मात्र तिला बजावले की दागिने जर बनते आनंदाकडे सुरक्षित असतील तर ते वापस मागू नये. मी ते संपूर्ण दागिने त्यांना दान करीत आहे. ज्या वेळेला तिची श्रद्धा असलेली ही माता विशाखा, मिगार माता, आतापर्यंत तिला सासरवाडीकडून अडचण होती, पण ज्या वेळेला सासराच आता काय झाला? मुलगा झालेला आहे. म्हणजे त्या सासऱ्यानेच तिला मुलगीचं म्हणजे आईचं स्थान दिलेलं आहे. असं स्थान दिल्याच्या नंतर ते नेहमीपणे विहाराला जायची बुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या जे काही दासी आहेत किंवा मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा ती बरोबर घेऊन जायची. अशाच एक वेळेला जेतवन विहारामध्ये भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी ती गेली असता एवढ्या श्रीमंत व्यक्तीची ती मुलगी, श्रीमंत व्यक्तीची असलेली ती सून, सर्व संपत्ती आता काय झाली? सर्व तिजोरीच्या शाब्या सासऱ्यानं सूनबाईला दिलेल्या आहेत. मग त्यामुळे ते सुद्धा श्रेष्ठ घराण्यातली आहे, श्रीमंत घराण्यातली आहे. मग अशा वेळेला ज्याही वेळेला बाहेर जाईल त्यावेळेला चांगल्या मौल्यवान वस्तू ती आपल्या शरीरावरती परिधान करून ती जाणार आहे. मग त्यावेळेला जात असताना ज्या वेळेला ती गेली विहारामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी प्रवचन ऐकायला, अंगावरती वजन जास्त झालं, एवढं सारं ते आभूषण तिच्या शरीरावर आहे. त्याचबरोबर बुद्ध विहारामध्ये जात असताना अशा प्रकारचे आभूषण आपण घालू नये म्हणून तिने सुद्धा ते आपल्या अंगावरचे आभूषण ते काढून ठेवले आणि आपली असलेली दासी, तिच्याकडे असलेली वडणी त्याच्यामध्ये पूर्ण गठोडं बांधून तिनं ते देऊन टाकलं. ज्या वेळेला भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन सुरू होतं त्यावेळेला सर्वच जण शांतते म्हणजे श्रद्धायुक्त चित्ताने ते धम्माचं श्रवण ते करत होते. मग हे करत असताना प्रवचन त्या ठिकाणी संपलं. बाकी सर्व उपासक उपासिका उठले, तिने सुद्धा वंदन करून ही आपल्या घरी निघून आली. मग घरी ज्या वेळेला निघून आले तिच्या लक्षात आलं, दासी म्हणते की माझ्याकडे असलेली जे काही गठोडं होतं तुम्ही दिलेलं ते मात्र मी आता विहाराला विसरलेली आहे. मग असं असताना त्या विहाराची संपूर्ण देखभाल, आता एवढी सारी मंडळी, लाखोची संख्या त्यावेळी बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जायची. मग वेगवेगळे लोक त्या ठिकाणी यायचं. काही लोकांचं सामान जर का त्या ठिकाणी जर का आढळून राहिलं, चुकून बाबून जर का राहिलं तर त्या संपूर्ण विहाराची निगा राखण्यासाठी बुद्धांनी बनते आनंद यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली होती. पण ज्या वेळेला ते गठोडं बनतेंना दिसलं, बनतेंनी उठून सुरक्षित ठिकाणी ते ठेवून दिलं. मग ते ठेवून दिल्याच्या नंतर दासीनं सांगितलं की जे काही गठोडं आहे ते आभूषणाचं ते विहारामध्येच ते राहिलेलं आहे. मग अशा वेळेला माता विशाखा म्हणते की तू जात असताना त्या विहाराला ज्या ठिकाणी जे काही आपलं गठोडं ठेवलेलं आहे आभूषणाचं ते जर का त्या ठिकाणी नसून
त्या जर का वस्तूला कोण्या एका भंतेजींचा जरी स्पर्श लागला असेल तर मात्र त्या वेळेला तू ते वापस घेऊ नको. मी ते दान दिलं म्हणून तसं तू समजून पुन्हा वापस तशीच तू माघारी ये. मग अशा वेळेला हे सांगितल्याच्या नंतर परंतु भंते आनंद यांनी विशाखाचे असे दान स्वीकारले नाही. नंतर तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करावे, परंतु एवढ्या किमती दागिन्याचे पुरेपूर किंमत देऊ शकेल असा एकही गिराईक तिला मिळाला नाही. ज्या वेळेला हिनं जी दासी आहे विहाराला गेली, विहाराला जाऊन भंतेकडे ज्या ठिकाणी ती विसरली होती त्या ठिकाणी ती नाही आहे. ती दासी भंतेंना विचारते की भंते या ठिकाणी असलेली वस्तू ते कुठं आहे, आम्ही विसरलेलो आहे. त्यामुळे भंते म्हणतात की मी ते उचलून त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेली आहे. मग त्यामध्ये असलेलं काय आहे काय नाही तो विषय नाही आहे, पण जेही काही वस्तू आहे मी या ठिकाणाहून उचलून त्या ठिकाणी मी ते ठेवलेली आहे. मग तिला विशाखाने सांगितलेलं आहे दासीला की जर का भंतेजीचा स्पर्श त्याला झाला असेल तर त्यावेळेला मात्र तू ते वस्तू पुन्हा माघारी तशीच वापस ये, ते वस्तू तू घेऊ नको. मग हे ज्या वेळेला तिला कळालं ती वापस आली. वापस आल्याच्या नंतर ते विशाखा मातेला सांगते की ते आपलेले जे काही वस्तू आहे ते वस्तू भंतेजींनी उचलून त्या ठिकाणी ठेवलेली आहे, म्हणजे भंतेजींचा हात त्या वस्तूला लागलेला आहे. मग ती म्हणते की आता वस्तू नको. म्हणून माता विशाखा आणि पुन्हा तिची दासी विहाराला गेली. विहाराकडे जाऊन काय म्हणते, तुमची राहिलेली वस्तू हे तुम्ही घेऊन जा. पण ती म्हणते की नाही, या वस्तूला भंतेजीचा हात लागला त्यामुळे मी ते तुम्हाला ते दान केलेले आहे. पण त्या ठिकाणी भंतेजी म्हणतात की असे जे काही आभूषण आहेत या आभूषणाचा स्वीकार सोन्या चांदीचा भंतेजी किंवा बुद्ध याचा स्वीकार करत नाहीत, त्यामुळे तुमची वस्तू तू घेऊन जा. पण अशा वेळेला ज्या वेळेला विशाखानं म्हटलेलं आहे की मी ते दान दिलेलं आहे, मग आता हे दान वापस घेऊ शकत नाही आणि भंतेजी किंवा बुद्ध ही ते सोन्याच्या वस्तू ठेवू शकत नाही. मग काय करायचं? मग तिनं ठरवलं की भंते ही वस्तू माझ्याकडे द्या आणि हे वस्तू माझ्याकडे देऊन मी काय करतो, हिला मी ते विकून टाकतो आणि हे विकून टाकल्याच्या नंतर जेही काही याचे पैसे येतील त्या पैशाचं काय करतो, विहार दान करतो. परंतु भंते आनंद यांनी विशाखाचे असे दान स्वीकारले नाही. नंतर तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करावे, परंतु एवढ्या किमती दागिन्याची पुरेपूर किंमत देऊ शकेल असा एकही गिराईक तिला मिळाला नाही. तेव्हा तिने ते दागिने 900 कोटी 1 लाख रुपयांना 900 कोटी ज्या वेळेला ते तिनं वस्तू घेतली, पूर्ण आपल्या नगरामध्ये तशा प्रकारची सर्वांना माहिती दिली. जे जे श्रेष्ठी लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती केली की असली माझी वस्तू असून हे मी विक्रीस काढलेली आहे. मग हे विक्रीस काढले असताना असा एकही व्यक्ती त्यावेळेला खरेदी करण्यासाठी तो पुढे आलेला नाही. त्यामुळे असलेली जी काही रक्कम आहे तेव्हा तिने ते दागिने 900 कोटी 1 लाख रुपयांना स्वतःच ते विकत घेतले. तिचेच दागिने असताना त्याची जी किंमत आहे मार्केटची, त्या मार्केटचे किमतीचे पैसे तिने स्वतः ते दागिना स्वतःजवळ ठेवून घेतले आणि त्याची जी किंमत आहे ती वेगळी बाजूला काढली व त्या पैशांनी तिने शहराच्या पूर्वेला एक मोठे विहार धम्म प्रचारासाठी बांधून त्या ठिकाणी दिले. एवढा महागाचं विहार त्या ठिकाणी 900 कोटी 1 लाख रुपयाचं त्या ठिकाणी मिगार मातेनं पूर्वाराम विहार बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी तिनं बांधून दिले. त्या विहाराचे नाव पूर्वाराम असे ठेवण्यात आले. अशा विशाखा मिगार मातेला उद्देशून भगवंतांनी वरील गाथा म्हटलेली आहे. ज्याप्रमाणे अनेक फुलांच्या ढिगातून अनेक हार गुंफले जावे, त्याचप्रमाणे या जगात जन्मात आलेल्या व कधीतरी एक दिवस मृत्यूला आलिंगन देणाऱ्या मर्त्य मानवाने जीवनात अनेक कुशल कर्मे करून पुण्य अर्जित करावे, जीवन आपलं सफल करावं. अशा प्रकारचं गाथा बोलून भगवान गौतम बुद्धांनी विशाखेच्या संदर्भात हे 2 गाथा म्हटलेल्या आहेत. आता सकाळपासून बराच वेळ झाला आलेले आहात तुम्ही उपासक, लांबून पण आलेले आहेत. पावसाचं असं वातावरण आहे, त्यामुळे आज या ठिकाणी
हे जे काही ग्रंथ वाचन आहे आपण समाप्त करत आहोत. जे काही आठवड्याचे 3 दिवस आपण ठेवलेले आहेत नित्य नियमानं रविवार, मंगळवार आणि शुक्रवार दुपारी 2 ते 4 या कालावधीमध्ये ग्रंथ वाचन वर्षवासाच्या समारोपापर्यंत नित्य नियमानं ते केला जाईल. त्याचबरोबर पुढच्या पौर्णिमेला सुद्धा इंगडे आईच्या म्हणजे इंगडे आई परिवाराच्या वतीनं भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तरी त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही आमंत्रण देतो. त्याचबरोबर जे कोणी नवीन आता आलेले आहेत 16 आणि 17 येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी 2 दिवस पूजनीय भदंत बोधिपालो महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यना शिबिराचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे. ज्या शिबिरामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी नाव नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणाला उठता येते, बसता येते अशाच लोकांनी नाव नोंदणी करावी. त्याचबरोबर सकाळी 9 वाजता स्वतःचे आपापले डबे सोबत घेऊन यायचे. 11 वाजता भोजन होईल. 11च्या नंतर त्या शिबिरास सुरुवात होईल आणि ते शिबिर 5 वाजेपर्यंत असणार आहे सायंकाळचे. सायंकाळी 5 वाजता पुन्हा आपण आपापल्या घरी जावं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता विहाराला उपस्थित राहून शील ग्रहण करून पुढील कार्यक्रम दिवसभर पुन्हा 5 वाजेपर्यंत हा सुरू असणार आहे. मग दोन्ही दिवसाचे डबे आपापले स्वतःच आपण घेऊन यायचे. त्याचबरोबर असलेले भिक्खू संघ आता भंतेजी किती जण येतात त्याविषयी अजून कल्पना नाही आहे, पण आपण जर का आलो तर भंतेजीसाठी सुद्धा थोडं भोजन आपण सोबतच घेऊन यावं. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. भवतु सप्त मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सप्त मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सप्त मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. साधु साधु साधु. बंद करा. बंद. चिखलीमध्ये असलेले पवार परिवार आणि पवार परिवार आणि भिसे परिवारातर्फे या ठिकाणी पवित्र अशा पौर्णिमेच्या दिनानिमित्तानं सर्वांना केळीचं वाटप या ठिकाणी ते करत आहेत. सर्वांनी केळीचं ग्रहण करून त्यांच्या प्रती मंगल कामना करावी. जा तू पटपट जा देऊ जाते झालं पण समोर हे होतं ना. जा जातोय वाटलं मागे जात आता सगळे मागचे जाऊ दे मागे गेले का जा तुम्ही दादा. दान असेल किंवा धान्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी सर्वच कार्यक्रमाला वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मदत केलेली आहे. वेळोवेळी
भंतेजींनाही त्यांच्या विहाराला ते आमंत्रित करत असतात. ज्या ज्या वेळेला आपल्या इथले काही कार्यक्रम होतात त्या सर्वच कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. एवढ्या लांबून 15 ते 17 किलोमीटर असलेलं गाव, त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊन पौर्णिमेच्या दिवशी आमच्याही वतीनं आम्ही या ठिकाणी भोजनदान देतो. अशा प्रकारे ज्या वेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं तर खरोखरच आनंद वाटला. नाहीतर या पौर्णिमेची भोजनाची तारीख चिखली येथील उपासकांनी घेतली होती, ते सुद्धा भोजन देत होते. पण त्यांना म्हटलं की ग्रामीण भागामध्ये असलेले जे काही उपासक उपासिका आहेत त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची श्रद्धा लवकर उत्पन्न होत नाही. आपण जी तुमची तारीख आहे ते पुढे तुम्ही ढकलावी आणि हे जी या पौर्णिमेची संधी आहे हे आपण अंबासी येथील उपासक उपासिकांना आपण देऊया. त्यांनी सुद्धा या गोष्टीचं स्वागत केलं. त्यांनी साधुकार देऊन अंबासी येथील उपासक उपासिकांना आज या पौर्णिमेच्या दिनी भोजनदान देण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले भोजनासाठी उपासक उपासिका यांनी सुद्धा हे पुण्य त्यांना उपलब्ध करून दिलं. हे आजचं जे भोजनदान आहे, आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भोजनदान दिलं असेल. काही वेळेला दारावरती आलेले भिकारी असतील, दारासमोर आलेले इतर जनावरं असतील, लग्न कार्यामध्ये सुखाच्या दुःखाच्या प्रसंगाला तुम्ही त्या ठिकाणी भोजनदान हे निश्चितच दिलं असेल. परंतु पवित्र अशा पौर्णिमेच्या दिनी भोजनदान देणे हे खरोखर पुण्याचं काम आहे. आपण पाहिलं पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका वर्ग उपोषणशील ग्रहण करून अष्टशिलाचं पूर्ण दिवस 24 तास हे पालन करत असतात. अशा अष्टशील धारण करणाऱ्या उपासकांना भोजनदान देणे सर्वसाधारण लोकांच्या तुलनेमध्ये हे खूप मोठं पुण्यकर्म आहे. ज्याप्रमाणे पाहत असतो सर्वसाधारण व्यक्ती असलेला किंवा पशु पक्षी असलेले, सर्वसाधारण कोणी एखादा व्यक्ती तो मनुष्य आहे, जर तो वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन जर का तो जोपासते, त्याला जे काही आपण भोजनदान देतो तेही पुण्यकारकच आहे. मनुष्याला इतर जीवनसत्वाच्या दुसरी बाजू जर का पाहिली तर इतर जीवनसत्वाला भोजनदान दिल्यापेक्षा मनुष्याला भोजनदान देणे हे खरोखरच पुण्याचं काम आहे. पण जर तो व्यक्ती व्यसनी जरी असला तरी ते पुण्याचं काम आहे. त्याच्याही पेक्षा अधिकचं जो कोणी व्यक्ती पंचशिलेचं पालन करते, तो कुठल्याच प्रकारचं व्यसन तो जोपासत नाही, अशा व्यक्तीला जर का भोजनदान दिलं तर त्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये अधिकचं पुण्य त्या लोकांना मिळत असते. त्याही व्यक्तीपेक्षा अधिकचं पुण्य जो कोणी व्यक्ती पंचशिलेचं पालन करते त्याला भोजन दिल्याच्या नंतर पुण्याचा लाभ हा होतोच. पण त्याच्याही पुढे जाऊन जेही कोणी लोक अष्टशिलेचं पालन करत असतील तर त्यांना दिलेलं भोजन हे अधिक फलदायक असते. म्हणून आपण या पौर्णिमेच्या निमित्तानं भंतेजींना आणि अशा आर्य उपोषणशील धारण करणाऱ्या उपासक उपासिकांना तुम्ही भोजनदान देऊन जे काही पुण्यकर्म केलेलं आहे या पुण्याच्या बलानं तुमचं सर्वांचं मंगल हो. तुमच्या मनामध्ये आणखी अधिक श्रद्धा उत्पन्न हो, तुम्ही धम्माच्या मार्गावरती आरूढ व्हावेत व सर्व दुःखातून मुक्त हो, अशा प्रकारची मंगल कामना करतो. यानंतर या ठिकाणी अंबासी येथील उपासक उपासिकांच्या वतीनं भंतेजींना चिवळदान करण्यात येत आहे. अंबासीचे उपासक अंबाशी येथील उपासक. ओके अमर बा मी आता ते जीवनातील ती वस्तू आपण ज्या वेळेला दान करतो तर निश्चितच
ते वस्तू आपण भंतेजीला दिलं अशा प्रकारचं आपण जाहीर करतो. म्हणून भंतेजी गाथा म्हणतील, ती गाथा तुम्हाला सर्वांना म्हणायचे. हात लावा सर्वजण. बाकी सर्वांनी चिवरला नाही लावायचं, एकाने 1-2 जणांनी चिवरला हात लावायचा आणि बाकी एक दुसऱ्याला हात लावायचे. इमं भिक्खं भिक्खु संघस्य चिवरदानं देमं पूजयमं अम्हाकं दीर्घकालं हिताय सुखाय पटिलाभाय इदं विधानं निब्बानस्य पच्चे होतु. द्वितीयंपि तृतीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य चिवरदानं देमं पूजयमं अम्हाकं दीर्घकालं हिताय सुखाय पटिलाभाय इदं विधानं निब्बानस्य पच्चे होतु. साधु साधु साधु. ठीक आहे, बसून घ्या. वंदन करा. आयुको भव अभिवादनशीलस्य नित्यं गुडापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति. आयुवन्नो सुखं बलं आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च. ततो निब्बान संपत्ति यमिनाते समीजतु भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेला हा कार्यक्रम श्रावण पौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम अत्यंत हर्षात व आनंदात या ठिकाणी समाप्त झाला अशा प्रकारचे या ठिकाणी जाहीर करतो. लोकोत्तरा बुद्धविहार चौकाची शाखा म्हणून भालगावला आता मांडण्यात आलेली आहे. हा बोधिवृक्ष आहे भालगावच्या बुद्धविहारामध्ये. हा परिसर हे पूर्वीचं बुद्धविहार आहे. चव्हाण कुटुंबांनी या ठिकाणी सुरुवात केली. आता या ठिकाणी लोकोत्तरा बुद्धविहाराच्या माध्यमातून म्हणते राहुलो या ठिकाणी आहेत आणि या बुद्धविहाराच्या माध्यमातून या ठिकाणी आता सुंदर असं या ठिकाणी बुद्धविहार होणार आहे. हे कॉलम्स आणि विटा आलेले आहेत. ही बुद्धविहाराची वास्तू मोठ्या प्रमाणात होणार आहे.